श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कांद्यापासून आपल्या केसांना काय फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय असतं जे की आपल्या केसांना एवढे फायदे देऊ शकतं. जेव्हा माझ्याकडे ॲलोवेरा नव्हता, जेव्हा मी ॲलोवेरा लावला नव्हता, तेव्हा मी कांद्याचाच उपयोग करून माझे केस वाढवले होते आणि दाटसुद्धा करून घेतले होते. खूप फायदे आहेत कांद्याचे केसांसाठी आपल्याला. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे की केसांचे जे स्कॅल्प असतं ना, तिथं इन्फेक्शन धरलं असेल तर ते सुद्धा नाहीसं होतं. तसंच सल्फर पण असतं त्यामध्ये. स्कॅल्पचं ब्लड सर्क्युल असतं ना, ते चांगल्या प्रकारे होऊन नवीन केस येण्यात मदत होते आणि केससुद्धा शाईन करतात, दाट बनतात याच्याने. तर कांदा हा तुम्ही उपयोग केलाच पाहिजे केसांसाठी तुमच्या. एकदा नक्की ट्राय करून बघितलं पाहिजेत मला तरी वाटतंय. ज्याने थोडासा तुम्हाला वास येईल, उग्र वास येतो कांद्याचा, पण आपल्या केसांसाठी थोडं तरी आपण ट्राय केलं पाहिजे. 1 तासांसाठी आपण कांदा हा केसामध्ये लावून ठेवायचा. केसांच्या चांगलं रूटला लावायचं आणि ते थोड्या वेळासाठी मसाज करायचा हलक्या हाताने आणि कसा नाही आपण वॉश करू शकतो कोणत्याही हर्बल शॅम्पूने. पण थोड्या वेळासाठी थोडा वास तर आपल्याला सहन करावाच लागेल लावून झाल्यानंतर. याच्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल सुद्धा घातला तरी सुद्धा छान होईल आणि व्हिटॅमिन ईची टॅबलेट सुद्धा मिळते. ग्रीन कलरमध्ये असते ती सुद्धा याच्यामध्ये 2 ते 3 असते ना टॅबलेट, तर तुम्ही टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून चांगल्या प्रकारे स्प्रे बॉटल तुम्ही यूज करू शकता किंवा कॉटनच्या सहाय्याने तुम्ही हे जे पाणी असतं ना, तर ते लावू शकता. याच्यामध्ये मी व्हिटॅमिन ईची टॅबलेट टाकलेली आहे. तर तसं सुद्धा करू शकता किंवा मेथीचे जे दाणे असतात ना, तर ते थोडेसे गरम करून तेलामध्ये याच्यामध्ये गाळून घेऊन ते सुद्धा लावला तरी पण चांगला रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल. हे आठवड्यातून ना 2 ते 3 वेळा केला तरी सुद्धा तुम्हाला फायदा पडतोच पडतो. खूप छान रिझल्ट भेटला आहे मला तर. याच्याने आहेत ना स्कॅल्प आपलं क्लीन राहतं आणि ग्रोथ सुद्धा वाढते याच्याने. मी हे स्वतः ट्राय करून बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगते ट्राय करायला. मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं होतं. तुम्ही किसायचं जर किसणी असते ना, त्यानं सुद्धा तुम्ही किसून घेतला तरी सुद्धा चालेल. 2 घेतलेले मी. तुम्हाला केसांच्या लेंग्थ वाईज किंवा रूटला तुम्ही केवढं लागतं तुम्हाला तर तेवढं लावू शकता. मी स्प्रे बॉटल इथं यूज केली होती. स्प्रे बॉटलमध्ये घातला आणि स्प्रे केलं होतं माझ्या केसांना, रूटला. स्प्रे बॉटल जेव्हा आपण मारतो ना हे पाणी, तर लांब करून जास्त मारायचं नाही. जवळून मारला तरी एकदम रूटला जाऊन बसतं ते स्प्रे आणि चांगल्या प्रकारे लागू शकतं आणि ते पूर्ण केसांना लावून झाल्यानंतर हलक्या हातावरती मसाज करायची थोड्या वेळासाठी आणि 1 तासाभरानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता. हे हे जे वॉटर आहे ना, तर खूप छान आणि इझिली बनतं. जास्त काही तुम्हाला करायची गरजच नाही. थोड्याच मिनिटामध्ये ही रेमेडी आहे ना, तर तुमची तयार होते. कांद्याचं तेल जरी तुम्ही तयार केला आणि केसांना लावला तरी सुद्धा चालेल. कोकोनट ऑइल असतं ना, तर ते ऑइल घ्यायचं आणि कांदे चिरून त्याच्यामध्ये ते बारीक गॅसवरती ना मिक्स करून घेऊन बारीक गॅसवरती गरम करत ठेवायचं आणि चांगल्या प्रकारे असं गाळून घेऊन ते एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. ओनियन ऑइल असतं ना, तर ते आपलं घरीच बनवून तयार होतं आणि तुम्ही आठवड्यातून 2 वेळा अशा पद्धतीने लावून देऊ शकता. तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळ्या प्रकारे. तर कांद्याचा उपयोग हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सुरुवातीला जेव्हा तुम्ही कांद्याचा उपयोग करत असतात, तेव्हा तुम्ही थोडंसं पाणी ॲड करा त्याच्यामध्ये. कारण की कांद्यामध्ये स्ट्राँगपणा खूप असतो, जेणेकरून तुमचं स्कॅल्प जे असतं त्याच्यामुळे तुम्हाला इचिंग होऊ शकते, होण्याची शक्यता असते काहींच्या स्कॅल्पमध्ये. तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड केला तरी सुद्धा तुम्ही चालेल आणि नंतर तुम्ही ट्राय करू शकता. ज्यांच्या स्कॅल्पमध्ये खपली जमा झालेली असते, तर त्यांच्यासाठी ही रेमेडी पण खूप फायदेशीर आहे. ज्यामध्ये तेल असतं ना, तर तेल असतं ते स्कॅल्पमध्ये जमा होतं पोर्समध्ये आणि ती जे खपली असते ना, तर ती मॉइश्चर मिळतं त्याला आणि थोड्या वेळासाठी आपण कंगवा असतो तर फिरवलो ना, तर त्याच्यामध्ये जमा झालेली असते ती खपली सारी, तर ती सुद्धा नाहीशी होते. जास्त प्रेस करून आपल्याला कंगवा असतो तो ओढायचा नाही. अगदी हलक्या हातावरती ते कंगवा असतो ना, तर तो करायचा आणि नंतर वॉश करायचं हेअर आपले. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केला तरी सुद्धा चालेल. ज्यांचे केस खूप ड्राय झालेले असतात त्यांच्यासाठी सुद्धा.
आणखीन एका व्हिडिओमध्ये मी कांद्याचं जे तेल असतं ना, तर ते कसं बनवायचं प्रॉपर पद्धतीने, त्याच्यामध्ये काय-काय ॲड केलं पाहिजे, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि कसं अप्लाय करायचं. तर तो व्हिडिओ आणखीन केव्हा तर घेऊन येईनच. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक यू. बाय.